नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र 2 SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे बहुपर्याय प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर चला पाहूया पहिला प्रश्न काय आहे. चलनविषयक धोरण किंवा मॉनेटरी पॉलिसी टिंबटिंब गोष्टी हाताळते. आपल्याकडे पर्याय आहे आर्थिक संस्थांवरती नियंत्रण करते, दुसरा आहे मालमत्ता खरेदी आणि विक्री करते, तिसरा आहे व्याजदर राखण्यासाठी कार्य करते आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच आर्थिक संस्थांवरती नियंत्रण ठेवणे, मालमत्ता खरेदी आणि विक्री करणे आणि व्याजदर राखण्यासाठी सुद्धा कार्य करणे. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच चलनविषयक धोरण आर्थिक संस्थांवरती नियंत्रण ठेवते, मालमत्ता खरेदी आणि विक्री करते आणि व्याजदर राखण्यासाठी सुद्धा कार्य करते. तर ह्या टिंबटिंब गोष्टी आहेत ज्या ते हाताळते. त्याच्यानंतर वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे चलनविषयक धोरण टिंबटिंब आणि टिंबटिंब असू शकते. कुठल्या प्रकारचे असू शकतात? आपल्याकडे पर्याय आहे विस्तार आणि आकुंचनात्मक, दुसरा आहे चलनविषयक धोरण हे सोपे आणि समजूतदार असू शकते, तिसरे आहे नियंत्रण करणे आणि वर्चस्व राखणे ह्या गोष्टी करू शकतं चलनविषयक धोरण किंवा अशा पद्धतीचं असू शकतं आणि वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर चलनविषयक धोरण किंवा मॉनेटरी पॉलिसी ही दोन प्रकारची असते. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनरी आणि एक्सपान्शनरी किंवा एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी. तर इथे आपल्याला पर्याय पहिला जो आहे विस्तार आणि आकुंचनात्मक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच विस्तार म्हणजेच एक्सपान्शनरी मॉनेटरी पॉलिसी आणि आकुंचनात्मक म्हणजे कॉन्ट्रॅक्शनरी मॉनेटरी पॉलिसी. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे RBIने गठीत केलेली चलनविषयक धोरण समिती किंवा पतधोरण समिती याच्यामध्ये टिंबटिंब सदस्य असतात. किती सदस्य असतात याच्यामध्ये? इथे मी हायलाईट केलेलं नाही आहे उत्तर. तर या पतधोरण किंवा चलनविषयक धोरण समितीमध्ये 6 सदस्य असतात. 3 हे सदस्य येतात रिझर्व्ह बँकेकडून, ज्याच्यातील एक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतात. तो पुढचा प्रश्न त्याच्या संदर्भात आहे म्हणून गव्हर्नरचं काय कार्य असतं ते सांगणार नाही. तर 3 सदस्य सरकारकडनं असतात, भारत सरकारकडनं, आणि 3 सदस्य असतात हे रिझर्व्ह बँकेकडनं किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं. आणि ही समिती जी आहे ही भारतीय रिझर्व्ह बँक गठीत करते चलनविषयक धोरणाच्या संदर्भामध्ये. याला मॉनिटरी पॉलिसी कमिटीसुद्धा म्हणतात. म्हणून 6 मेंबर्स असतात त्याच्यामध्ये. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सी. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे RBIच्या चलनविषयक धोरण समिती किंवा MPC जे आत्ता सांगितलं होतं मी मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे अध्यक्ष कोण असतात? हू इज द चेअरमॅन ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी? आपल्याकडे पर्याय आहे RBIचे गव्हर्नर, दुसरा आहे RBIचे डेप्युटी गव्हर्नर, तिसरा आहे अर्थमंत्री भारत आणि चौथा आहे अर्थमंत्री किंवा भारताचे पंतप्रधान आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर RBIचे गव्हर्नर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे जी चलनविषयक धोरण असतं किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, ही ज्याची जी समिती असते ज्याला MPC सुद्धा म्हटलं जातं, त्याचे अध्यक्ष हे RBIचे गव्हर्नर असतात. आणि आपले करंट गव्हर्नर कोण आहेत आपण मागील लेक्चर्समध्ये पाहिलं होतं, शक्तिकांत दास. तर आताची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत शक्तिकांत दास. आणि तेच अध्यक्ष कोण असतं? बाय डिफॉल्ट RBIचे गव्हर्नर हेच अध्यक्ष असतात MPC कमिटीचे. म्हणून ऑप्शन ए RBIचे गव्हर्नर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती चलनविषयक धोरणात्मक साधने आहेत? खालीलपैकी कोणती चलनविषयक धोरणात्मक संसाधने किंवा साधने आहेत? इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे रेपो रेट, दुसरा आहे रिव्हर्स रेपो रेट, तिसरा आहे SLR किंवा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे खालीलपैकी कोणती चलनविषयक धोरणात्मक साधने आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी? तर या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजेच रेपो, रिव्हर्स रेपो आणि SLR. रेपो रेट, रिव्हर्स रेपो, SLR याचे आपण काही प्रश्न खाली घेतलेलेच आहेत, त्यामुळे ते कवर होतील, त्याची तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे. पण आत्ता ह्या सध्याच्या प्रश्नामध्ये कुठले धोरणात्मक साधने आहेत चलनविषयक धोरणातले? तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे टिंबटिंब हा दर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते त्याचा इंटरेस्ट किंवा त्याचा ज्याला आपण कर्जाचा रेट जो बोलतो तो आहे. मग इथे आपल्याकडे पर्याय आहे रेपो रेट, दुसरा आहे रिव्हर्स रेपो रेट, तिसरा आहे SLR किंवा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ज्या दरामध्ये
भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते त्या दराला आपण रेपो दर किंवा रेपो रेट असं म्हणतो. म्हणून ऑप्शन ए रेपो रेट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा दर म्हणजे इतर बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकला कर्ज देते. म्हणजेच टिंबटिंब ह्या दरामध्ये इतर बँका भारतीय रिझर्व्ह बँकला कर्ज देते. आधी जो 6वा प्रश्न होता त्याच्यामध्ये काय होतं की भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देत होते आणि त्याला आपण रेपो रेट म्हणत होतो. पण 7व्या प्रश्नामध्ये असं होतं की भारतातील इतर बँका ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेला कर्ज देत आहेत. तर अशा दराला आपण काय म्हणूयात? तर आपल्याकडे पर्याय आहे रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, तिसरा आहे SLR आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे आपण जर पाहिलं तर ज्या दरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक इतरांना कर्ज देते इतर बँकांना त्याला रेपो दर म्हणतात आणि ज्या दरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला दुसऱ्या बँका कर्ज देतात भारतातल्या त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. त्याच्यानंतर आपण मला वाटतं हे बऱ्यापैकी कळायला असेल तुम्हाला रिव्हर्स रेपो आणि रेपो रेट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न आपण पाहिलेले आहेत करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडींच्या संदर्भात हा प्रश्न आहे. भारतातील सध्याचे रेपो रेट किंवा रेपो दर किती टक्के आहे किंवा टिंबटिंब टक्के आहे? आपल्याकडे पर्याय आहे 4.90%, दुसरा आहे 5.15%, तिसरा आहे 5.25% आणि चौथा आहे 5.30%. जर इथे आपण पाहिलं तर भारतातील सध्याचे रेपो दर किंवा रेपो रेट हा 5.15% इतका आहे. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, भारतातील सध्याचे रिव्हर्स रेपो दर किती आहे? स्वाभाविक प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्याय आहेत 4.90%, 4.50%, 4.25% आणि 4.30%. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4.90%. इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही पाहिली असेल की ज्यावेळेस रेपो दर म्हणजे ज्यावेळेस भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते आणि रिव्हर्स रेपो म्हणजे ज्यावेळेस इतर बँका भारतीय रिझर्व्ह बँकेला कर्ज देते. जर रेपो दर जर आपण पाहिला तर तो 5.15% आहे. म्हणजे ज्यावेळेस भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते त्यावेळेस 5.15%ने देते आणि ज्यावेळेस भारतीय रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून कर्ज घेते म्हणजेच रिव्हर्स रेपो दर, तर तो रेट 4.90 आहे. म्हणजे ज्यावेळेस भारतीय रिझर्व्ह बँक दुसऱ्या बँकांना कर्ज देणार भारतातल्या त्यावेळेस ते महाग देणार म्हणजेच 5.15%ने देणार आणि ज्यावेळेस स्वतः त्यांच्याकडून कर्ज घेईल त्यावेळेस 4.90% असते. म्हणून हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ओळख आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, तरलता समायोजन सुविधा किंवा लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. तरलता समायोजन सुविधा लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी किंवा LAF टिंबटिंबमध्ये गोष्टी असतात. कुठल्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये LAFमध्ये? आपल्याकडे पर्याय आहे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट, दुसरा आहे SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आणि CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो, तिसरा आहे MSF आणि बँक दर म्हणजेच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बँक रेट, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर तरलता समायोजन सुविधा आपण पाहिली किंवा LAF किंवा लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी जी भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे ती जर पाहिली तर त्याच्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या दोन गोष्टींचा समावेश आहे. म्हणून ऑप्शन ए रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, वाणिज्य बँका RBI कडून कर्ज घेण्यासाठी विशेष तरतुदीला टिंबटिंब म्हणतात. ज्या प्रोसेसमध्ये वाणिज्य बँका किंवा कमर्शियल बँक्स रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात काही ठराविक काळासाठी, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो SLR किंवा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो किंवा CRR कॅश रिझर्व्ह रेशो किंवा MSF किंवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर वाणिज्य बँका RBI कडून कर्ज घेण्यासाठी विशेष तरतूद ज्याला स्पेशल विंडो आपण म्हणतो त्या विशेष तरतुदीखाली जर वाणिज्य बँकांनी RBI कडून कर्ज घेतलं तर त्याला आपण MSF किंवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असे म्हणतो. म्हणून ऑप्शन C MSF हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे. MSF अंतर्गत कर्ज घेण्याची मर्यादा RBIने टिंबटिंब निव्वळ वेळ आणि मागणीचे उत्तरदायित्व यावर आधारित टक्केवारींवर निर्धारित केली आहे. म्हणजेच
जे आपल्याकडे MSFची जी विशेष तरतूद दिलेली आहे वाणिज्य बँकांसाठी रिझर्व्ह बँकेने, त्याच्या अंतर्गत तुम्हाला जे कर्ज दिलं जाणार त्याच्यावरती एक मर्यादा ठेवलेली आहे आणि ती मर्यादा कशावरती निर्धारित केली जाते तर टिंब टक्के तुमचे जे नेट टाईम आणि डिमांड लायबिलिटीज असते बँकेची, ज्याला निव्वळ वेळ आणि मागणीचे उत्तरदायित्व यावर आधारित ठरवलं गेलेलं आहे. म्हणजेच नेट टाईम अँड डिमांड लायबिलिटीचे जी काही 1% हिशोबाने ती ठेवण्यात आलेली आहे. तर आपल्याकडे पर्याय आहे 1%, 2%, 3% आणि 4%. तर इथे मी हायलाईट करायचं विसरून गेलेलो आहे, पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2%. म्हणजे तुमचे जे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी च्या अंतर्गत जे तुम्हाला कर्ज मिळणार आहे ते फक्त तुमच्या जी नेट टाईम अँड डिमांड लायबिलिटी ज्याला म्हणतो आपण त्याच्या 2% मिळणार तुम्हाला. ती जी रक्कम असेल त्याच्या 2% तुम्ही कर्ज रिझर्व्ह बँकेकडून या विशेष तरतुदीच्या खाली घेऊ शकता. त्याच्यानंतर वळ आपण 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, RBI वाणिज्य बँकांना पैसे देते अशी दीर्घकालीन व्यवस्था टिंब म्हणून ओळखली जाते. दीर्घकालीन किंवा लॉंग टर्म अरेंजमेंट ज्याला म्हणतो, RBI वाणिज्य बँकांना कर्ज देते याची लॉंग टर्म अरेंजमेंट याला काय म्हणून ओळखले जाते? रेपो दरमध्ये रिझर्व्ह बँकांना कर्ज देते, पण तिथे काय असतं, तिथे आपल्याला बँकांना सिक्युरिटीज रिझर्व्ह बँकमध्ये ठेवाव्या लागतात, तेव्हा जाऊन ते कर्ज देते. दुसरं आहे बँक दर. तिसरा आहे SLR आणि चौथा आहे CRR. SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आणि CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. तर इथे आपण पाहिलं तर दीर्घकालीन व्यवस्था ही जी RBIने केलेली आहे वाणिज्य बँकांसाठी त्याला बँक दर म्हणतो आपण. आणि बँक दर ही संकल्पना इथे आपल्याला काही बँकेंना रिझर्व्ह बँकेकडे सिक्युरिटीज वगैरे ठेवायची गरज नाही आहे कर्ज घेताना, पण रेपो दर मध्ये सिक्युरिटीज मात्र ठेवावे लागतात. हा दोन्हीमधला फरक आहे, रेपो आणि बँक दर जे आहे, ज्याला बँक रेट जे म्हणतो आपण त्याच्यामधला. तर मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला जवळपास समजलाच असेल काय आहे. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, टिंब म्हणजे बँकांनी RBIकडे ठेवलेल्या लिक्विड मालमत्तेचा संदर्भ. म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडे लिक्विड ॲसेट्स रिझर्व्ह बँकेच्या करंट अकाउंटवरती ठेवावे लागतात, ज्याच्यासाठी बँकेंना व्याजसुद्धा मिळत नाही. तर अशा संकल्पनेला आपण काय म्हणतो? अशा संकल्पनेला रोख राखीव प्रमाण किंवा CRR म्हणतो, वैधानिक तरलता प्रमाण किंवा SLR म्हणतो, बँक दर किंवा बँक रेट म्हणतो, किंवा वरीलपैकी काही नाही. इथे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या वेळेस बँकांना रिझर्व्ह बँकेकडे लिक्विड मालमत्ता रिझर्व्ह बँकेच्या करंट अकाउंटमध्ये ठेवायला लागते, ज्याच्यासाठी बँकांना रिझर्व्ह बँक कुठल्याही प्रकारचा व्याज देत नाही, अशा संकल्पनेला किंवा अशा गोष्टीला आपण रोख राखीव प्रमाण किंवा कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतो. म्हणून ऑप्शन ए रोख राखीव प्रमाण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे द लिक्विड ॲसेट विच द बँक्स हॅव टू कीप विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दॅट टू ॲट द करंट अकाउंट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑन विच यू डू नॉट गेट एनी रेट ऑफ इंटरेस्ट. अशा स्वरूपाचं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे रिझर्व्ह बँकेकडे. त्याच्यानंतर 15व्या प्रश्नाकडे. टिंब म्हणजे बँकांना रोख, सोनं, चलन किंवा बाकी दुसऱ्या सिक्युरिटीज या सगळ्या गोष्टींच्या स्वरूपामध्ये स्वतःकडे लॉक ठेवाव्या लागतात. या गोष्टीला आपण काय म्हणतो? म्हणजे तिथं काय होतं आहे की बँका कॅश, फॉरेन एक्सचेंज, गोल्ड, सिक्युरिटीज ह्या कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये काही गोष्टी स्वतःकडे लॉक्ड ठेवतात. याला काय म्हणतात? याला रोख राखीव प्रमाण किंवा CRR म्हणतात का? नाही, कारण की आपण CRR पाहिलेलं आहे की लिक्विड ॲसेट्स बँकांना रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागतात. दुसरं आहे वैधानिक तरलता प्रमाण किंवा SLR. तिसरा आहे बँक दर आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. बँक दराची आपल्याला व्याख्या काय ती माहिती आहे. बँक दर म्हणजे दीर्घकालीन कर्ज रिझर्व्ह बँक कमर्शियल बँक्स किंवा व्यावसायिक बँकांना देते, त्याला आपण बँक दर म्हणतो. म्हणजे आपल्याला अ आणि ब हे उत्तर नाही आहे माहितीच आहे आपल्याला. अ आणि क उत्तर नाही आहे. ब इथं वैधानिक तरलता प्रमाण किंवा SLR हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच बँकांना रोख, सोनं, सिक्युरिटीज या स्वरूपामध्ये स्वतःकडे ती जी अमाऊंट आहे ती लॉक ठेवावी लागते. याला SLR किंवा वैधानिक तरलता प्रमाण असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण शेवटचा प्रश्न 16व्या प्रश्नाकडे. भारतातील CRR आणि SLRचे सध्याचे मूल्य
अनुक्रमे टिंबटिंब आणि टिंबटिंब टक्के आहे. म्हणजेच रिस्पेक्टिव्हली पहिला आपल्याला CRR किती आहे आणि दुसरा SLR किती आहे याचे टक्के दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये अनुक्रमे. म्हणून पहिला पर्याय आहे 3% आणि 18%, म्हणजे CRR आहे 3 आणि SLR 18%. दुसरा आहे CRR 2% आणि SLR 20%. तिसरा पर्याय आहे CRR 1% आणि SLR 30%. चौथा आहे CRR 3% आणि SLR 15%. तर इथे जर आपण पाहिलं तर भारतातील CRR आणि SLR म्हणजे रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण सध्याचे मूल्य अनुक्रमे 3 आणि 18% इतके आहे. म्हणून ऑप्शन ए 3 आणि 18% या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे या सेशनमध्ये आपण 16 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर इथे आता मी थांबतो. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.